दादू, काय झालंय? झोप नाही येते? झोपच उडाली माझी. मग जिने झोप उडवलीये तिलाच का नाही कॉल करत? सगळं संपलंय पूर्वा. दादू, तूच संपवतोय सगळं. अनन्याताईने तर तुला बुके दिला होता की नाही? हे बघ, मी लहान असले ना तरी मला एवढं कळतं की एखाद्या मुलीने जर का कोणत्या मुलाला फुलं पाठवली असतील तर तिच्या मनात नक्की काहीतरी स्पेशल असतं. अँड आय नो तुझ्या पण मनात तेच फिलिंग आहे ना? पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. आणि ते फिलिंग्स मी बाजूला सारेन. जमेल मला. अरे पण तुला का जमवायचंय आणि कशासाठी? आईसाठी, तिच्या आनंदासाठी. दादू, पण तू अनन्याशिवाय हॅपी राहू शकशील का? अरे काकू तुझं लग्न लगेच दुसऱ्या मुलीशी लावून टाकेल. आय नो. पण हे बघ, आता माझ्या नशिबात जे असेल ते होईल. प्रमोशन तर गेलंच आहे आणि अर्ध्याधिक पगार तर EMIs मध्ये जातो. त्यातून आता मी अनन्याशी लग्न केलं तर तिच्या गरजा तरी पूर्ण करायला यायला हव्यात ना मला. म्हणजे ती कितीही साधी राहत असली तरी ती बेसिकली आहे श्रीमंत घरातली. त्यामुळे तिची पण काहीतरी लाईफस्टाईल असेल ना. ती निदान मेंटेन करण्या एवढे तरी पैसे असायला हवेत माझ्याकडे. पूर्वा, एक नाही 1000 अडथळे आहेत माझ्या आणि अनन्याच्या मार्गामध्ये. अनन्या तर माझ्या नशिबात नाहीच आहे. पण ही नोकरी तरी जायला नको. विचार करायला लागलो ना की डोकं सुन्न होतं माझं. दादू, हे बघ, सगळं वाईटच होईल हे गृहीत धरतोयस तू. तू एवढा विचार नको करूस. हे बघ, मी लहान असले ना तरी मला एवढं कळतं, जेव्हा दोन माणसांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं ना तेव्हा कितीही प्रॉब्लेम्स येऊ दे त्यावर सोल्युशन मिळतंच. दादू, तूच म्हणायचास ना की जेव्हा तू तिला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तुझ्या मनात गिटार वाजली होती, हो की नाही? वेडेपणा होता का तो? असं सगळं फिल्म्स मध्ये होतं. असं काही नाहीये दादू. हे बघ, तू ठरवलंस ना तर हे रियालिटी मध्ये पण होऊ शकतं. प्लीज ट्राय कर ना. पूर्वा, ट्राय करण्याची वेळ निघून गेली आता. आणि मॅडम, तुमच्या एवढ्याशा मेंदूला जास्त त्रास देऊ नका. झोप आता तू. गुड नाईट. दादू, पण मी जे बोलले त्याचा विचार कर. हा, हो, करतो. नक्की. गुड नाईट. गुड नाईट. यारू, झालं का? हो अगं, हे घे. थँक्यू. अथर्व, उठ. तुम्ही काय मध्येच बसलाय? तो उठ उठ, लोळत पडू नकोस. उठ, उशीर होतोय. अगं आई, ऑफिसला नाही जाणार आहे ग मी. सुट्टी घेतली आज. हो का? ते एक बरं केलंस. एक दिवस जरा पूर्ण आराम कर. अहो, मी प्रधान काकूंशी बोलू का मग आज? अथर्व, तूही स्वराशी बोलून घ्या एकदा. कोण स्वरा?
असं काय करतोस? अरे प्रधान काकूंची भाची. हा, मग तिच्याशी मी काय बोलणार आहे? मी म्हटलं नाही का तुला, तुझ्यासाठी मी एक मुलगी पाहिली आहे, तीच स्वरा. अगदी आपल्याला हवी तशीच आहे. स्वरा? ए अरू, ती मुलगी अत्यंत गावंढळ आहे. ती आपल्या अथर्वला सूट नाही होणार. गावंढळ वगैरे काही नाही, साधी आहे ती, जशी आपल्याला हवी तशीच. अगं हो हो अरुणा, या सगळ्याचा विचार आपण नंतर करू. पण आधी मुळात अथर्वच्या मनात आहे की नाही, त्याची इच्छा आहे की नाही, हे नको का बघायला? अरे बाळा, काय तुझं काय मत आहे? आता सगळं जुळून येत आहे तर तुम्ही मोडता घालू नका. अगं, तो म्हणाला की नाही, मी जी मुलगी पसंत करेन तिच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, तो म्हणाला ना. आणि मी काय लगेच त्याला बोल्यावर चढवणार आहे का? तो स्वराला भेटू दे, तिच्याशी बोलू दे. मग तो नाही म्हणाला तर नाही बोलणी करायची, पण सुरुवात तर करायला हवी ना. आटप, तू उठ. अगं स्वरा. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. ये ये. गुड मॉर्निंग काका. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ये बस बस. काका, काल आपली भेट नाही झाली म्हणून आत्ता आले. नाही म्हटलं दिवसभर नंतर सगळे बिझी असतील ना आपापल्या कामात. अथर्वला सोडून बाकी सगळे घरीच असतात. नंतर आली असती तरी चाललं असतं. काय अथर्वलाच भेटायला आलीयस? नाही नाही, काही नाही अगं. नाही बरं केलंस तू आलीस ते. हा, आणि सकाळी आपली भेट झाली नसली तरी तुझी आंबा बर्फी आमच्यापर्यंत पोहोचली. हा जी काकू काय खुश झाली होती एकदम. हो, त्यांच्यासाठीच तर आणलेली खास. नाही बरं केलंस, खूप चांगलं केलंस. बरं काय काय म्हणताय तुमचं पुणं? एकदम मस्त. पण काका, मला ना मुंबई जास्त आवडते. या अरुणा, ऐकतेस का? इकडे सगळं उलटच आहे. बस बस, मी चहा ठेवते. हाय अथर्व, कसा आहेस तू? ठीक आहे. मला वाटलं तू गडबडीत असशील ऑफिसच्या. हो म्हणजे नाही, आज त्याने सुट्टी घेतली आहे जरा. हो का? एकदम बेस्ट झालं. स्वरा, तू अशी मध्येच पुण्याहून आलीस? नाही म्हणजे आता कसल्या सुट्ट्याही नाहीयेत आणि लॉंग असा वीकेंड पण नाहीये ना. तर तुझ्या ऑफिस मधून तुला एवढ्या सुट्ट्या मिळतात? ऍक्च्युली काकू, मी नाही नोकरी करत. म्हणजे आधी करायचे, पण आता नाही मला आवडत नोकरी करायला. माझं मन ना घरी जास्त रमतं. म्हणजे स्वयंपाक करणं, घरातली कामं करणं, हे जास्त आवडतं मला. चांगलं आहे की. घर सांभाळणं हा फुल टाइम जॉब आहे बघ. स्वरा, प्लीज डोंट माइंड. अशी फुल टाइम घरी बसणारी मुलगी कोणाला परवडणार आहे ना आजकालच्या जमान्यात. नाही, आमच्या अथर्वचंच बघ ना. फायनान्शियल प्रेशर किती आहे त्याच्यावर. घरचा खर्च, EMI भरणं, सगळं त्यालाच बघावं लागतं. म्हणून अथर्वला तर जॉब करणारी आणि कमवती मुलगी लागेल. तुझ्यासारखी घरी बसणारी मुलगी त्याला नाही चालणार. असं नाहीये देविका. आर्थिक भार कमी होतो हळूहळू. आम्हाला आवडेल अशी मुलगी सून असलेली. मला सोबतही होईल. आणि अथर्वला सुद्धा अशीच मुलगी हवी. बाय द वे, पूर्वा नाहीये का घरी? नाहीये, क्लासला गेलीये. इतक्यात येईलच. अच्छा. का ग? नाही काकू, मला ना ऍक्च्युली जरा शॉपिंग करायचं होतं. म्हणजे ती जर सोबत असती तर मला कंपनी मिळाली असती ना. अगं, अथर्व बरोबर जा ना. नाही म्हणजे पूर्वा येईलच इतक्यात.
तू, पूर्वा आणि अथर्व असे तिघही जा. ऍक्च्युली चालेल. म्हणजे ना मला मुंबईत फिरायला शॉपिंग करायला फार आवडतं आणि जर अथर्व सोबत असेल तर आम्हाला फार मदत होईल. हो पण मला शॉपिंग वगैरे आवडत नाही. तुला कुठे शॉपिंग करायचंय? तुला फक्त त्यांच्या बरोबर जायचंय. हो आणि काकू तुम्ही चला ना आमच्या सोबत. म्हणजे आपण मस्त शॉपिंग करू आणि बाहेरूनच जेवून येऊ. बरं, हरकत नाही. अथर्व तूही येतोयस ना सोबत? हो ऍक्च्युली मला काही मेल्स करायचे होते तर मला जरा वेळ लागेल. अरे तसंही वेळ आहे अजून. पूर्वा यायची आहे, माझी तयारी व्हायची आहे. तोपर्यंत तुला मेल बिल काय पाठवायचे ना ते पाठवून घे, मग निघू आपण. मग आता ठरलंय ना, सो मी पटकन रेडी होऊन येते. चालेल काकू? आले हो हो. येते काका. हा अथर्व, आटप पटकन. दात वगैरे घासून घे, चहा देते. ते राहू देत, तू आवर. आणि तुमचं झाला का योगा? नाश्ता देते, उठा आता. हो झालं झालं. मी आज्ञा केली की आमचं झालं सगळं. काकीजी सगळेच शॉपिंगला चाललेत. आपण पण जाऊया का? सिमरन बावळट आहेस का तू? तुला शॉपिंगला जायचंय यांच्या बरोबर? तुम्ही पण चला ना. थांब जरा. यांचा प्लॅन कसा फ्लॉप करायचा मला विचार करू दे जरा. मम्मा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. आत्ता? सकाळीच? मग ब्रेकफास्ट रेडी असेल, ब्रेकफास्ट करून जा. ऍक्च्युली मम्मा आम्ही ब्रेकफास्ट साठीच जातोय. असं अचानक? पण मग मला आधी सांगायचं ना, मी तिला करायला सांगितलं नसतं. अगं आमचंच फार अचानक ठरलं. येऊ आम्ही? एक मिनिट. कुठे जाताय? म्हणजे कुठल्या रेस्टॉरंटमध्ये? अगं मम्मा किती प्रश्न विचारतीयस तू? आणि मी आहे ना अनु बरोबर. म्हणूनच विचारतीये. नाही, हल्ली भलत्या गोष्टींमध्ये सपोर्ट करायला लागलीस ना तू अनन्याला. मम्मा आता प्लीज सकाळ सकाळी वाद नको सुरू करूस. आम्ही येतो लवकर. बरं ठीक आहे, या तुम्ही. पण काल आपलं जे बोलणं झालंय ते लक्षात असू दे. येस मम्मा. मॅडम ब्रेकफास्ट रेडी. एक काम कर, जगदीशला नेऊन दे ब्रेकफास्ट. आणि हे घेऊन जा, मी जरा बाहेर जाऊन येते. हो. अथर्व, सांग कुठली साडी नेसू? ही नेसू का? आई तू कुठलीही नाहीस ग. तू कुठल्याही साडीत छानच दिसतेस. रागवलायस? नाही रागावलो नाहीये. म्हणजे मीच सांगितलं तुला की माझ्यासाठी मुलगी बघ म्हणून. पण आई एवढी घाई करण्याची काय गरज आहे? अरे घाई असं नाही अथर्व, पण लग्नासारख्या गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात की नाही? हो पण ही शॉपिंगची वगैरे एवढी घाई करण्याची गरज आहे का? माझा खरंच मूड नाहीये. तो सुधारावा यासाठीच प्रयत्न चाललेत की नाही माझे. हे बघ, असं रिकामा बसलास ना की तेच तेच विचार येत राहणार डोक्यात. त्रास होणार तुला. उठ, बाहेर पड या सगळ्या गोष्टीतनं. आई माझी खरंच इच्छा नाहीये का? आयुष्य थांबलंय का कधी? ते पुढे जात राहतं अथर्व. आपल्यालाही पुढे जात राहायला हवं. एखाद्या गोष्टीत मन रेंगाळत राहिलं तर त्या गोष्टींचा त्रास होतो. म्हणून सांगते, बाहेर पड या सगळ्यातनं. आणि खरं सांगू का, मला तर वाटतंय की देवानी चांगलीच गोष्ट घडवून आणली.
स्वराबरोबर मैत्री कर, तिला जाणून घे. तिला मैत्रीण म्हणून ओळखतोस तू, पण आता लग्नाच्या दृष्टीने विचार कर तिचा. आई पण आता पण बिण काही नाही. उठ बघू. हो जातो. उठ जा. दी मला खूप भीती वाटतेय. मी काही चूक नाही ना करत आहे. अनु आपल्याकडे ऑप्शनच नाहीये दुसरा आणि वेळही खूप कमी आहे. आणि मला खरंच नाही वाटत की अथर्व तुला स्वतःहून बाहेर भेटेल. त्यापेक्षा तूच त्याच्या घरी जाऊन त्याच्याशी व्यवस्थित बोलून घे. नाहीतर उद्या उद्या मम्मा तुझं लग्न विक्रांशी लावून दे. नाही नाही नाही, त्यापेक्षा मी ही रिस्क घेते. ऑल द बेस्ट. वाटलंच होतं मला, या दोघी असाच काहीतरी मूर्खपणा करणार. काल एवढं सगळं झालं तरी अनन्या या मुलाला भेटायला गेलीच. असल्या ठिकाणी तोच राहत असणार. अजून काय, येऊ दे हिला परत. आज या प्रकरणाचा कायमचा निकाल लावून टाकते मी. अथर्व, झालास का तयार? ए पूर्वा, पाण्याची बाटली आणि तिथे ठेवली बघ भरून. वा आरू, एरवी शॉपिंगला जाताना आम्ही खुश असतो. आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच दिसतोय. शॉपिंग करण्याचा आनंद नाही हा, आवडत्या माणसांबरोबर वेळ घालवण्याचा आनंद आहे. पण लवकर या हा. तुम्ही काही मॉलमध्ये जाऊन ब्रँडेड वस्तू घेणार नाही आहात. रस्त्यावर दुकानदारांनी लावलेल्या स्टॉलमध्ये जाऊन घासाघीस करायला मजा येते तुम्हाला. जास्त वेळ नका लावू. सगळं जेवण करून ठेवलंय मी. आम्हाला यायला उशीर झाला किंवा आम्ही लवकर आलो तरी तुमची काही अडचण होणार नाही. तुम्ही जेवून घ्या. पूर्वा, जा स्वरा तयार झाली का बघ, म्हणजे निघता येईल. अनन्या,